Hello friends, welcome to my YouTube channel Only Chemistry. Please like, subscribe and press bell icon of the channel. Now today we are starting the next point, that is a packing of particle in a crystal lattice. पार्टिकल तुमच्या क्रिस्टलमध्ये कशा प्रकारे पॅकिंग झालेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. काय म्हणलेलं या ठिकाणी, constituent particle of a crystalline solid are close packed. While describing the packing of a particle in a crystal, the individual particle are treated as a hard sphere. म्हणजे ज्यावेळेस आपण हे पॅकिंग पाहत असेल त्या पॅकिंगमध्ये जे काही आपले पार्टिकल्स असतील, मग त्याच्यामध्ये ॲटम्स असतील, आयन असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, हे जे ॲटम्स, आयन किंवा मॉलिक्युल्स आहेत याला काय करतो आपण, हार्ड स्पियर असं कन्सिडर करतो. द क्लोजनेस ऑफ पार्टिकल मॅक्झिमाइज द इंटर पार्टिकल अट्रॅक्शन. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जेवढं डिस्टन्स आपलं कमी असेल, क्लोजनेस म्हणलेलं आहे, जेवढं डिस्टन्स कमी असेल तेवढं त्या ठिकाणी काय असणार आहे, इंटर पार्टिकल अट्रॅक्शन असेल ते कसं असेल, मॅक्झिमम असणार आहे. पुढे काय म्हणलं, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टच एनी गिवन स्पियर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे एक स्पियर आहे, या स्पियरच्या भोवताली बाकी किती स्पियर आहेत, त्याला किती स्पियर टच करतात, तो त्याचा काय आहे, कोऑर्डिनेशन नंबर आहे. मग कशाला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर, तर सिम्पली एक स्पियर आहे एका रोमध्ये जर आपण स्पियर काढले तर त्या रोमध्ये तो जो स्पियर असेल त्या स्पियरला इतर किती स्पियर टच करतात त्याला म्हणतो आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ स्पियर in close packed structure. The larger is the coordination number, the closer are the sphere to each other. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ठरवतोय की त्या ठिकाणी किती कॉम्पॅक्टनेस असणार आहे किंवा किती त्या ठिकाणी मोकळी जागा असेल, किती जागा भरलेली असणार आहे. ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल, त्या ठिकाणी काय असेल रे, जी काही मोकळी जागा राहणार आहे ती कमी असेल, आणि ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर कमी आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, मोकळी जागा जास्त शिल्लक राहिलेली असणार आहे. पुढे पॉईंट आहे आपला, क्लोज पॅक स्ट्रक्चर. द 3-dimensional close packed structure can be understood conventionally by looking at the close packing in 1 and 2 dimensional. आता 3 डायमेन्शन पाहायचे, पण 3 डायमेन्शन पाहायच्या आधी ते जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर आधी आपल्याला 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन स्ट्रक्चर आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर आपण सुरुवातीला पाहूया क्लोज पॅकिंग इन 1 डायरेक्शन. काय दाखवलं याच्यामध्ये, अ क्लोज पॅक 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट बाय अरेंजिंग द स्पियर टू इच अदर इन अ रो. आता क्लोज पॅक स्ट्रक्चर पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला 1 डायमेन्शनचं, तर आपण काय करूया, या ठिकाणी पाहणार आहे फिगर 1.3a. आता ही फिगर आहे 1.3a. याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे मग आपल्याला, तर आता स्पियर दाखवलेलं आहे, एका लाईनमध्ये रो दाखवलेले आहे, रो मध्ये ते स्पियर दाखवले आहे. आता आपण पियर्स कन्सिडर करूया तर आपण सेकंड नंबरचं स्पियर पाहू. सेकंड नंबरचा जो स्पियर असेल, कोणत्या फिगर ए मध्ये सेकंड नंबरचा जो स्पियर असेल तो किती ठिकाणी टच झालेला आहे, तर सुरुवातीला 1 नंबरचा स्पियर आणि 3 नंबरचा स्पियर. मग या ठिकाणी याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल तो किती असणार आहे, 2 असणार आहे. किती असणार आहे, 2 असणार आहे. का 2 असणार आहे, तर तो किती ठिकाणी टच झालेला आहे, इतर 2 ठिकाणी तो टच झालेला आहे. मग याला म्हणूया आपण क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. चला पुढे जाऊया आता, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. अ क्लोज पॅक 2 डायमेन्शनल प्लेनर स्ट्रक्चर रिझल्ट बाय स्टॅकिंग द रोज टुगेदर. जे काय रोज असतील आपलं ते काय करायच्या, 2 रो घ्यायच्या एका पाठोपाठ एक या ठिकाणी घेणार आहे आपण. तर त्या जर घेतल्या तर आपल्याला जे स्ट्रक्चर मिळेल ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी इन दॅट दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर देर आर 2 वेज
There are two ways to obtain close packing in two dimension. Close packing in a two dimension. Close packing जे किती प्रकारे आपण लिहू शकतो ते दोन प्रकारे आपण क्लोज पॅकिंग या ठिकाणी दाखवू शकतो टू डायमेन्शन मध्ये. पाय काय म्हणलेलं आहे पुढे. Square close packing. In one-dimensional rows of close packed sphere are stacked over each other such that the sphere align vertically and horizontally. काय करायचं, वन डायमेन्शनमध्ये आपण जी रो दाखवतो, सिंगल रो दाखवतो, तीच रो सेम रो दाखवायची. पण कशी दाखवायची ती, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टल दोन्ही कशा असल्या पाहिजे, सारख्या. उभ्या आणि आडव्या दोन्ही रो सारख्या असल्या पाहिजे. If the first row is labeled as A type being exactly same as the first row, the second row is also labeled as A. Hence, this arrangement is called A type. Two dimensional arrangement. आता पहा फिगरमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे हे अरेंजमेंट. कसं दाखवलेलं आहे तर पहा, पहिली ही आहे, वरची आहे आपली वन डायमेन्शनल, ही आहे टू डायमेन्शनल. याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर एक हॉरिझॉन्टल रो आहे, दुसरी व्हर्टिकल रो आहे. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. मग याच्यामध्ये कसं दाखवायचं आहे आपल्याला, काय म्हणते आपण याला, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. पहिला जो आपली रो आहे ती सेम आहे, दुसऱ्या रो सारखी, तिसरी रो सुद्धा सेम आहे. मग पहिल्या रोला जर आपण ए नाव दिलं तर दुसऱ्याला पण काय येईल, ए नाव येईल, तिसरीला सुद्धा ए, चौथी ए. म्हणून या पॅकिंगला आपण म्हणतो ए टाईप क्लोज स्क्वेअर पॅकिंग. ए टाईप क्लोज स्क्वेअर पॅकिंग असं त्याला आपल्याला नाव देता येईल. पुढे काय म्हणलेलं आहे पहा. In this arrangement, every sphere touches four neighboring sphere. या अरेंजमेंटमध्ये एक आपला जो स्पियर असेल तो किती ठिकाणी टच होतोय, 4 ठिकाणी टच होतोय पहा. हेन्स टू डायमेन्शनल कोऑर्डिनेशन नंबर इज 4. मग टू डायमेन्शनलमध्ये जे काय आपले अरेंजमेंट आहे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आलेला. A square is obtained by joining the centers of these 4 closest neighbors. Therefore, this two-dimensional close packing is called square close packing in two dimension. आता पहा, आपण परत या ठिकाणी फिगरकडे येऊया. पहा, या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे रेड लाईनमध्ये, हे जे काय व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रो आहे याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, एक स्क्वेअर करून दाखवलेला आहे. पहा, एक स्क्वेअर करून दाखवलेला आहे. मग हा जो काय स्क्वेअर तयार झाला तो किती, 4 आपण ते टच पॉईंट आहेत त्याचे 4 टच पॉईंट काय केलं आपण, जॉईन केले. आपल्याला काय मिळाला, हा एक स्क्वेअर त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतो. काय म्हणतो याला आपण, स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं त्याला आपण नाव या ठिकाणी देऊ शकतो. चला पुढे जाऊया आपण आता. पुढचा पॉईंट आहे आपला सेकंड, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. पाय त्याच्यामध्ये काय म्हणलं, क्लोज पॅक वन डायमेन्शनल रो. फिगर 1.3a आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. पहा त्याच्यामध्ये सिंगल रो दाखवलेलं आहे फक्त एक. शोज दॅट देर आर डिप्रेशन बिटवीन द नेबरिंग स्पियर. म्हणजे शेजारचे जे 2 स्पियर असतील. पहा आता पहिली लाईन जर पाहिली तर त्या ठिकाणी काय होतंय, सगळे सारखे स्पियर दाखवलेले आहे आणि त्या स्पियरच्या बरोबर 2 स्पियरच्या खालच्या बाजूला मध्ये काय होतंय, त्या ठिकाणी डिप्रेशन तयार होते. इफ द सेकंड रो इज अरेंज्ड इन सच अ वे दॅट इट्स स्पियर फिट इन द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट रो. मग दुसरी रो जी काय स्टार्ट करायची आपल्याला, ती कुठं स्टार्ट करायची तर पहिली जी काय रो आहे पहिल्या रोच्या डिप्रेशनमध्ये काय झाला पाहिजे, दुसऱ्या रोचा स्पियर त्या ठिकाणी फिट बसला पाहिजे. अ स्टॅगर्ड अरेंजमेंट रिझल्ट, कशी अरेंजमेंट आपल्याला तर स्टॅगर्ड अरेंजमेंट मिळते. इफ द फर्स्ट रो इज कॉल्ड ए टाईप रो, द सेकंड रो बिईंग डिफरंट अँड इट इज कॉल्ड बी टाईप. आता पहिली रो आणि दुसरी रो सारखी आहे का आपली, नाहीत. पहा या ठिकाणी आपण त्या डायग्राममध्ये पाहूया. पहा आता हा पहा, ही डायग्राम दाखवलेली आहे आपल्याला. पहिली रो आहे आपली ए टाईप आहे
पहिली रो आहे ए टाईप. आता दुसरी रो कुठून स्टार्ट झालेली आहे, तर डिप्रेशन ऑफ फर्स्ट रोच्या डिप्रेशन जे काय असेल स्पेअरचं, त्यामध्ये काय झालेलं आहे, फर्स्ट रोच्या डिप्रेशनमध्ये काय झालेले आपली सेकंड रो त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. नंतर थर्ड रो आहे आपली, ती काय आहे, एक्झॅक्टली सेम आहे कशासारखी, आपल्या ए रो सारखी. याला म्हणूया ए रो, खालची दुसरी असेल सेकंड रोला बी म्हणूया आपण. त्याच्यानंतर थर्ड असेल ती थर्ड कोणती आहे, परत ए आहे. आणि फोर्थ असेल ती कोणती आहे आपली, बी असणार आहे. पहा चला इकडे येऊया आपण आता. प्लेसिंग द थर्ड रो इन अ स्टॅगर्ड मॅनर कॉन्टॅक्ट विथ द सेकंड रो gives rise an arrangement in which the sphere in the third row are aligned with the sphere in the first row. Hence, then the third row is a type. Similarly, sphere in the fourth row will be aligned with the sphere of the second row, and hence the fourth row will be B type. मग पहिली रो आहे त्याला ए टाईप म्हणलं, दुसरी बी टाईप, तिसरीला परत ए टाईप, आणि 4 नंबरचं असेल तिला बी टाईप. द रिझल्टिंग 2 डायमेन्शनल अरेंजमेंट इज ए बी टाईप. In this arrangement, each sphere touches 6 closest neighbor. Thus, the 2-dimensional coordination number in this packing is 6. मग किती ठिकाणी टच होते तो आपला एक स्पिअर आता, तर तो 6 ठिकाणी टच होते, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 6 आला. A regular hexagon is obtained by joining the center of the 6 closest pair. Hence, this type of 2-dimensional closed packing is called hexagonal closed packing in 2 dimension. Compared to the square closed packing in 2 dimension, the coordination number in hexagonal closed packing in 2 dimension is higher. आता आपण 2 पॅकिंग पाहिलं पहा कशामध्ये, तर एक पाहिले आपण स्क्वेअर क्लोज. आता स्क्वेअर क्लोजमध्ये काय होतंय, याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे या ठिकाणी पहा, ए किती ठिकाणी टच झालेला आहे, 4 ठिकाणी. याचा किती याला कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. याचा किती आहे, 1 2 3 4 5 6. याचा किती आला, 6 आला. म्हणजे या ठिकाणी याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तो काय आहे, हेक्झागोनलमध्ये मॅक्झिमम आहे. मग ही जी काय पॅकिंग आहे ती कशी असेल, इफिशियंट असेल. द फ्री स्पेस इन दिस अरेंजमेंट इज लेस दॅन द इन अ स्क्वेअर पॅकिंग. याच्यामध्ये जो काय स्पेस दिसते पहा आपल्याला, मोकळी जागा दिसते, ती काय आहे, कमी आहे कशापेक्षा, स्क्वेअर क्लोज पॅकिंग. मेकिंग इट मोर इफिशियंट पॅकिंग दॅन स्क्वेअर पॅकिंग. मग इफिशियंट कोणती आहे आपल्याला, तर काय आहे, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. इट इज एव्हिडंट दॅट द फ्री स्पेसेस, आता फ्री स्पेस कुठं आहे, याचा ही मोकळी जागा दाखवलेली आहे की नाही त्या ठिकाणी, त्याला म्हणतो आपण फ्री स्पेस, किंवा त्याला दुसरं नाव आहे व्हॉइड्स. आर ट्रायंग्युलर इन शेप. आता हे जे काय व्हॉइड्स आहे हे कसे आहे, ट्रायंग्युलर इन शेप आहे पहा. दिस ट्रायंग्युलर voids आर ऑफ 2 टाइप्स. आता जे जे ट्रायंग्युलर आहेत ते किती टाईपचे आहेत, 2 टाईपचे आहेत. अपेक्स ऑफ ट्रायंग्युलर voids इन द अल्टरनेट रो पॉइंट अपवर्ड अँड डाऊनवर्ड. आता पहा या ठिकाणी आपण पहिल्या रोमध्ये जर पाहिलं, जर ते काय ट्रायंग्युलर आहे ते कसं आहे, अपेक्स वरच्या बाजूला आहे, आणि खालच्या एकदम थर्ड लेअरला जर आलो आपण तर कुठं आहे ते अपेक्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे हे कसं आहे, अल्टरनेटिव्ह आहे. फर्स्ट लेअरमध्ये आणि थर्ड लेअरमध्ये अल्टरनेटिव्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे हे क्लोज पॅकिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता थर्ड आहे पहा, सी टाईप आहे आपला, क्लोज पॅकिंग इन अ 3 डायमेन्शन. आता आपण 1 डायमेन्शन पाहिलं, 2 डायमेन्शनल पाहिलं, आता 3 डायमेन्शनमध्ये पाहायचं आपल्याला. Stacking of 2-dimensional layer give rise to a 3-dimensional crystal structure. अजून एक त्या ठिकाणी एक लेअर कशावर ठेवायचा, 2 डायमेन्शनवर ठेवायचा. काय मिळेल आपल्याला, 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक लेअर आर फाउंड टू स्टॅक ओनली इन 1 वे टू गिव्ह अ सिम्पल क्युबिक लॅटिस. मग एकाच डायरेक्शनला जर ठेवले आपल्याला तर काय मिळणार आहे, आपल्याला क्युबिक लॅटिस मिळणार आहे. 2-dimensional hexagonal closed pack layer are found to be stacked in 2 distinct ways.
दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचे स्ट्रक्चर तयार करू शकतो. अकॉर्डिंगली टू क्रिस्टल स्ट्रक्चर नेमली हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर अँड फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आर फॉर्म. दोन वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्टॅकिंग केलं तर आपल्याला काय मिळतं, दोन वेगळे स्ट्रक्चर मिळतात. एक मिळतं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, दुसरं मिळतं फेस सेंटर्ड क्युबिक क्लोज पॅकिंग. तर पहिलं पाहूया आपण आता. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेअर. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेअर जनरेट अ 3 डायमेन्शनल सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. आता स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे कसं आलं हे क्यूबमध्ये, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला मिळते. हिअर द सेकंड लेअर इज प्लेस ओव्हर द फर्स्ट लेअर. सेकंड लेअर कुठं द्यायचा, बरोबर फर्स्ट लेअरच्या वरती द्यायचं. सो ॲज टू हॅव इट स्पिअर एक्झॅक्टली अबोव दोज ऑफ द फर्स्ट लेअर. पहिला आणि दुसरं काय असणार आहे, लेअर सारखा असणार. सबसिक्वेंट स्क्वेअर क्लोज पॅक लेअर आर प्लेस वन अबो दी अदर. सगळे लेअर काय करायचे, एकावरती एक लेअर त्याचे आपल्याला द्यायचे. इन दिस अरेंजमेंट स्पिअर ऑफ ऑल द लेयर्स आर परफेक्टली अलाइन हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज व्हर्टिकली. 2 डायमेन्शनवरती एक लेअर ठेवला, अजून आपल्याला ते काय मिळेल, 3 डायमेन्शन मिळणार आहे. मग 3 डायमेन्शनमध्ये काय आहे, सगळे लेअर कसे आहेत, सारखे आहेत, हॉरिझॉन्टली सारखे आहेत आणि व्हर्टिकली सुद्धा सारखे आहेत. हेन्स ऑल द लेयर्स आर अलाइक. मग सगळे लेअर कसे मिळेल आपल्याला, सारखे मिळेल. अँड आर लेबल्ड ॲज ए लेयर्स. सगळे कसे आहेत तर सारखे आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो ए लेयर्स. दिस अरेंजमेंट ऑफ लेअर इज डिस्क्राइब ॲज ए टाईप ऑफ अरेंजमेंट. मग ही जी काय अरेंजमेंट असतील या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, ए टाईप ऑफ अरेंजमेंट. द स्ट्रक्चर दॅट रिझल्ट ऑन स्टॅकिंग square close pack layer is a simple cubic. Its unit cell is the primitive cubic unit cell. आता पहा, ही आपलं 2 डायमेन्शनल अरेंजमेंट असेल. ही काय आहे, 2 डायमेन्शनल. ही 2 डायमेन्शनल आहे. 2 डायमेन्शनमध्ये आपण काय केलं, एक लेअर त्याच्यामध्ये स्टॅक केला तर काय मिळालं आपल्याला, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट मिळाले. म्हणजे हे व्हर्टिकली पहा आणि व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली काय सगळे सारखे आहे. आणि लेअर कसे आहे तर एकावरती एक लेअर ठेवला आहे, म्हणजे सगळे लेअर कसे आहे आपले, हे ए लेअर आहेत, सगळे सारखे आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, ए टाईप ऑफ लेअर. आणि मग पहा आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे, हा सिम्पल क्यूब मिळालेला आहे. मग याला काय म्हणतो आपण, सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. पहा पुढे काय मिळालेलं आहे. इट कॅन बी सीन दॅट इन द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर ईच स्पिअर टचेस 6 नेबरिंग स्पिअर. मग एक स्पिअर आहे तो किती ठिकाणी टच होतो तर पहा, याचे जो लेअर असेल त्या लेअरमध्ये 4 ठिकाणी टच होतो. एक वरच्या लेअरमध्ये आणि एक खालच्या लेअरमध्ये. पहा काय म्हणलेलं आहे या ठिकाणी परत आता. Each pair touches 6 neighboring pairs, 4 in its own layer. 4 त्याच्या लेअरमध्ये जे असतील ते 4 टच होतात आणि एक and 1 above and 1 in the layer below. एक वरच्या लेअरमध्ये आणि एक खालच्या लेअरमध्ये. Hence coordination number of each pair is a 6. मग याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर असेल तो किती असणार आहे, 6 असणार आहे. पोलोनियम इज द ओनली मेटल दॅट क्रिस्टलायझेस इन सिम्पल क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. सिम्पल क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. मग याचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला तर पोलोनियम हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जे कशाचं एक्झाम्पल आहे, क्युबिक युनिट सेलचं एक्झाम्पल आहे. चला पुढे जाऊया आपण. सेकंड टाईप याचा, स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर. 2 हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर आपल्याला स्टॅक करायचे. टू जनरेट अ क्लोज पॅक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर आर अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर. इन डुईंग सो स्पियर ऑफ सेकंड लेअर आर प्लेस्ड इन द डिप्रेशन ऑफ द फर्स्ट लेअर.
आपण पाठीमागं फिगर पाहिलेलं आहे, त्या फिगरमध्ये आपण दाखवलेलं आहे की पहिल्या रोच्या डिप्रेशनमध्ये सेकंड रो काय त्या ठिकाणी आपली असेल. बिकॉज ऑफ टू लेयर्स आर अलाइन डिफरंटली. आता मग कुठे अरेंजमेंट केली आपण, ती 2 लेअरमध्ये अरेंजमेंट केलेली आहे. तर मग ते दोन्ही लेअर कसे आहेत, वेगवेगळे आहेत. मग पहिल्याला जर ए नाव दिलं, दुसऱ्याला नाव देऊ आपण बी. इट इज इव्हिडंट फ्रॉम फिगर 1.5. आता फिगर काय करूया आपण 1.5 पाहूया या ठिकाणी. पहा आता पहा, पहिला लेयर असेल आपला, हा जो ब्लॅक दाखवलेला आहे तो पहिला लेयर असेल. मग या पहिला जो लेयर असेल याच्या अगदी डिप्रेशनमध्ये काय केलेलं आहे आपण, सेकंड लेयर दिलेला आहे. बरोबर, याच्या सेकंड लेयर दिलेला आहे. आणि याच्याबरोबर कुठं दिलेलं आहे, अगदी वरती. म्हणजे 2 लेयरचं जे काय व्हॉइड्स असेल, 2 लेयरचं जे काय व्हॉइड्स असेल ते व्हॉइडच्या वरती काय केलेलं आहे आपण, अजून एक लेयर स्टॅक केलेला आहे. अजून एक लेयर आपण स्टॅक केलेला आहे. आणि तो जो काही लेयर असेल तो दोघांपेक्षा कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे पहिला जो काय दाखवलेला आहे, पहिली रो, त्याच्यानंतर सेकंड रो आणि थर्ड रो जी असेल आपली, ती कशी आहे, एकदम याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे 3ही रो या ठिकाणी काय आहेत, आपल्या वेगवेगळ्या असणार आहेत. पहा, इफ द फर्स्ट लेयर इज लेबल्ड ॲज ए, पहिल्या लेयरला कोणतं नाव दिलेलं आहे आपण, ए दिलेलं आहे. देन द सेकंड लेयर इज लेबल्ड ॲज बी. सेकंडला काय नाव दिलं आपण, बी नाव दिलेलं आहे. पहा, डिफरंटली. इट इज इव्हिडंट फ्रॉम फिगर 1.5 that all the triangular voids of the first layer are not covered by the sphere of second layer. पहिला जो काय लेयर असेल याचे जे काय व्हॉइड्स असतील ते कवर्ड केलेले नाहीत. कोणत्या लेयरनं, सेकंडनं कव्हर केलेले नाही येतं. पहा काय म्हणले, द ट्रायंग्युलर व्हॉइड्स दॅट आर कवर्ड बाय स्पिअर ऑफ द सेकंड लेयर जनरेट अ टेट्राहायड्रल व्हॉइड. मग त्या ठिकाणी काय राहिलेले आहेत, ती व्हॉइड्स राहिलेले आहेत. त्याच्याबरोबर अजून काय झालं, आपण सेकंड लेयर दिलेला आहे. सेकंड लेयरनं काय होणार आहे, त्या ठिकाणी ते जे काही व्हॉइड्स आहेत ते कवर्ड होणार आहेत का, नाही. पण याचे काय आहेत, ट्रायगोनल आहेत. आणि या लेयरचे कोणते होणार आहेत, ट्रायगोनल होणार आहेत. परत पहा फिगर्स 1.6. अ टेट्राहायड्रल व्हॉइड्स इज सराउंडेड बाय 4 स्पिअर. आता ते टेट्राहायड्रल व्हॉइड्स आहेत ते किती स्पिअरनं तयार झालं, आपलं 4 स्पिअरनं तयार झालेलं आहे. पहा, ऑन जॉईनिंग द सेंटर ऑफ दिस 4 स्पिअर a tetrahedron is formed which encloses the tetrahedral voids. The remaining triangular voids of the first layer have above them the triangular void of the second layer. The overlapping triangular voids from the 2 layers together form an octahedral void which is surrounded by a 6 sphere. आता पहा आपण फिगरमध्ये डिटेल या ठिकाणी पाहूया. हा पहा, आता हे काय आहेत आपले, हा जर फर्स्ट लेअर घेतला आपण, वरच्या बाजूचा जो स्पिअर असेल तो फर्स्ट लेअर घेऊया, मधला एक स्पिअर घेतलेला आहे आपण. आणि ही काय आहे आपली सेकंड आहे, ही काय आहे आपली सेकंड लेअर असेल. याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता एक टेट्राहायड्रल होल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. एक टेट्राहायड्रल होल त्या ठिकाणी किंवा व्हॉइड तयार झालेलं आहे. मग याच्याबरोबर काय असणार आहे, वरच्या बाजूला एक लेअर असणार आहे. वरच्या बाजूचा लेअर किती ठिकाणी टच झालेला असेल, परत 4 ठिकाणी. मग खालचा जो लेअर असेल त्यानं काय केलं, एक टेट्राहायड्रल व्हॉइड तयार केलं. वरचा जो एक लेअर असेल त्यानं काय केलं, एक टेट्राहायड्रल व्हॉइड केलं. आणि 2 टेट्राहायड्रल व्हॉइड्स काय झाले, कंबाईन झाले आणि आपल्याला काय मिळालं, ऑक्टॅहायड्रल व्हॉइड्स किंवा ऑक्टॅहायड्रल होल त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. मग याला टेट्राहायड्रल का म्हणायचं, तर 4 ठिकाणी तो कंबाईन आहे म्हणून तो कसा दिसतो, टेट्राहायड्रॉन सारखा दिसतो. आणि हे दोन्ही कंबाईन झाले की काय म्हणतं, आपल्याला ऑक्टॅहायड्रल व्हॉइड मिळतं. याला आपण म्हणतो ऑक्टॅहायड्रॉन म्हणतो. अशा प्रकारे हे आपल्याला फिगरमध्ये पाहता येईल. पहा किती ठिकाणी टच झाला तो, तर खालच्या बाजूचे 4, वरच्या बाजूचे 4. बरोबर खालच्या बाजूला झालं टेट्राहायड्रल तयार, झालं. वरच्या बाजूला परत टेट्राहायड्रल, 2 टेट्राहायड्रल कंबाईन झाले आणि आपल्याला काय मिळालं, ऑक्टॅहायड्रल व्हॉइड त्या ठिकाणी मिळालं. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. टेट्राहायड्रल व्हॉइड्स कंबाईन टू फॉर्म अ
ऑक्टॅहायड्रल आहे. 2 टेट्राहायड्रल कंबाईन होतात आणि आपल्याला ऑक्टॅहायड्रल व्हॉइड त्या ठिकाणी मिळते. पहा पुढे जाऊया आपण तिसऱ्याकडे. प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर. तिसरं लेअर टाकायचं आहे आपल्याला. देर आर 2 ways ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर ऑन द सेकंड. पहा काय म्हणलं पहिला वे आपल्याला. One way of doing this is to align the sphere of third layer with the sphere of the first layer. तिसऱ्या लेअरचा जो काही स्पेअर असेल तो कुठे टाकायचा आपल्याला, फर्स्ट लेअर सारखा टाकायचा. तिसऱ्या लेअरचा स्पेअर कसा टाकायचा, फर्स्ट सारखा. म्हणजे पहिल्याला जर ए नाव दिलं तर दुसऱ्याला येईल बी नाव, पण तिसरा जो काही आपला लेअर असेल तो कशासारखा असणार आहे, परत फर्स्ट सारखा. म्हणजे ए बी ए परत बी ए. द रिझल्टिंग पॅटर्न ऑफ द लेअर विल बी ए बी ए बी. दिस अरेंजमेंट रिझल्ट इन हेक्सागोनल क्लोज पॅक. मग याला काय म्हणतो आपण, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. मेटल्स सच ॲज मॅग्नेशियम झिंक हॅव हेक्सागोनल क्लोज पॅक क्रिस्टल स्ट्रक्चर. याचं जे काही स्ट्रक्चर असेल ते कसं असेल, हेक्सागोनल स्ट्रक्चर असेल. द सेकंड वे of placing the third hexagonal close pack layer on the second is to cover the octahedral voids. Cover the octahedral voids of the third layer. In such placing, the sphere of third layer do not align with the sphere of the second. आता पहिल्यामध्ये काय केलं आपण, पहिल्या वे मध्ये तर काय केलं आपण, पहिला जो काही लेअर असेल त्याच्या डिप्रेशनमध्ये काय केलं आपण, सेकंड लेअर सुरू केला. आणि थर्ड लेअर जो असेल तो कशासारखा घेतला, परत पहिल्यासारखा घेतला. पण या ठिकाणी काय करायचं, आता पहिला जो लेअर असेल तो वेगळा, दुसरा लेअर असेल तो वेगळा, आणि तिसरा जो काही लेअर असेल तो सुद्धा कसा असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. इन सच प्लेसिंग द स्पेअर ऑफ द थर्ड लेअर डू नॉट अलाइन विथ द स्पेअर ऑफ द सेकंड ऑर द स्पेअर ऑफ फर्स्ट लेअर. म्हणजे तो पहिल्यासारखं पण नसेल आणि दुसऱ्यासारखं पण नसेल. जर पहिल्याला आपण ए नाव दिलं तर दुसऱ्याला काय नाव देऊया आपण, बी नाव देऊया. द थर्ड लेअर इज देअर फोर कॉल्ड सी लेअर. तो दोघांपेक्षा कसा आहे, वेगळा आहे. मग याला म्हणूया आपण सी लेअर. द स्पेअर ऑफ द फोर्थ लेअर गेट अलाइन विथ द स्पेअर ऑफ द फर्स्ट. मग चौथा जो काही लेअर येईल, चौथा जो काही लेअर येईल तो कसारखा असेल, परत फर्स्ट सारखा असणार आहे, परत तो फर्स्ट सारखा असणार आहे. हेन्स द फोर्थ लेअर इज कॉल्ड ए लेअर. मग चौथा जो काय लेअर असेल त्याला काय म्हणूया आपण, ए लेअर म्हणूया. दिस पॅटर्न ऑफ स्टॅकिंग हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर इज कॉल्ड ए बी सी ए बी सी. दिस अरेंजमेंट रिझल्ट इन ए क्यूबिक क्लोज पॅक. रिझल्ट इन अ क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. दिस इज सेम ॲज FCC स्ट्रक्चर. हे कशासारखं आहे, फेस सेंटर सारखं याचं स्ट्रक्चर आहे. मेटल्स सच ॲज कॉपर अँड सिल्वर हॅव क्यूबिक क्लोज पॅक ऑर FCC क्रिस्टल स्ट्रक्चर. याचं जे काय स्ट्रक्चर असेल ते कशासारखं असणार आहे, क्यूबिक क्लोज किंवा FCC सारखं स्ट्रक्चर असणार आहे. पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, हे लेअर दिलेले आहेत. पहा आपल्याला या ठिकाणी पहा लेअर कुठं दिलेला आहे, पहिला जो काय लेअर असेल आपला, पहिला जो काय लेअर असेल तो लेअर दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लेअर दिलेला आहे, थर्ड लेअर दिलेला आहे. तिन्ही लेअर कसे आहेत, एकदम वेगवेगळे आहेत. तिन्ही लेअर वेगवेगळे आहेत. मग याला आपण म्हणतो ABC टाईप. किंवा या ठिकाणी पहा आता लेअर आपल्याला एक्सपांडेड व्ह्यूमध्ये दाखवलेला आहे. हा पहिला लेअर असेल, पहिला लेअर असेल, हा दुसरा लेअर असेल, हां दुसरा लेअर, हा तिसरा लेअर. पहिल्यापेक्षा कसा आहे तो वेगळा असणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. बाकी आपण नेक्स्ट ठिकाणी पाहूया. ओके, थँक्यू.